Hello everyone, welcome back to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. Good evening everyone. कसे आहात सगळे? जॉईन करा फास्ट आणि मला बघू शकताय का? मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा पटपट. कॅन यू सी मी? कॅन यू हिअर मी? कॅन यू सी द स्लाइड्स? प्लीज कन्फर्म. Hello Arjun, very good evening. Okay. चला कन्फर्मेशन द्या. कॅन यू सी मी? जॉईन करा फास्ट. पण एक मिनिट थांबू, सगळेजण येत आहेत तर. होता है जॉइन तर. सो वन्स अगेन गुड इव्हनिंग अँड वन्स अगेन वेलकम बॅक टू चिमूज केमिस्ट्री. जे स्टुडंट नवीन आहेत, अजूनही टेलिग्रामला कनेक्टेड नाहीत, त्यांनी टेलिग्रामला चिमूज केमिस्ट्री म्हणून सर्च करायचे. माझे 2-3 ग्रुप्स आहेत. मेन ग्रुप जरी फक्त जॉईन केला तरी त्यातून बाकी सगळ्यांच्या लिंक्स तुम्हाला भेटतील. इंस्टाग्रामला सुद्धा आपलं चॅनल आहे चिमूज केमिस्ट्री, तिथे सुद्धा सर्च करा, तुम्हाला भेटून जाईल. अपॉस्ट्रॉफी नाही आहे तिथे, अंडरस्क्रोल आहे, बट तरी पण सर्च मधून तुम्हाला ते दिसून येईल. सो ऑलमोस्ट आपण लास्ट पार्ट मध्ये ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी बघितली. एम आय राईट? सगळेजण माझा आवाज येतोय ना? एकदा मला कन्फर्म करा. हा ओके, येतोय आवाज. आता कमेंट दिसायला लागला मला. ओके, वन्स अगेन वेलकम बॅक. आय होप आता मोस्टली सगळेजण जॉईन झालेत. त्याआधी एक न्यूज तुम्हाला माहिती आहे, एम इंग्लिश ऍक्टिव्हिटी शीट प्लस एम इंग्लिश युवक भारती गाईड आहे, त्या स्पेशल ऑफर मध्ये आलं. अमेझॉन कडून ऑफर आहे प्लस सेलर कडून ऑफर आहे. जस्ट बिकॉज की स्टुडंटच्या हातात ते आता कमी प्राइस मध्ये जाऊ दे, की एक्झाम जवळ आली आहे. हे बुक्स वाचल्यानंतर ज्या लोकांना इंग्लिशचं टेन्शन आहे ते सगळं टेन्शन दूर जाईल. हे दोन्ही बुक्स माझ्या बाबांनी स्वतः लिहिलेत. ते इंग्लिशचे टीचर पण आहेत, पेपर सेटिंग पण केलंय त्यांनी, एक्झामिनर पण आहेत, मॉडरेशन पण केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या जे ट्रिक्स आहेत किंवा त्यांच्या डोक्यात जो पेपर पॅटर्न आहे तो बोर्डला मोस्ट ऑफ द टाइम त्याच फॉर्मॅटमध्ये पेपर येतो. मग त्या फॉर्मॅटला सेंट्रलाइज करून त्यांनी 2 बुक्स लिहिलेत. एक 10th ची आहे आणि एक 12th आहे, ज्याला तुम्ही एम इंग्लिश गाईड म्हणून ओळखताय. पण 12th साठी ऍडिशनल ऍक्टिव्हिटी शीट सुद्धा प्रोड्युस्ड आहेत. सो ऍक्टिव्हिटी शीट अँड गाईड टोटल टुगेदर केलं तर 310 प्राइस आहे, विच इज रिड्यूस टू 250. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, सो तुम्ही अमेझॉन वरून ते मागवू शकता. सो दिस इज क्लिअर. चला पुढे जाऊया. सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. तुम्हाला या वर्डचा अर्थ आज तर कळालाच असेल. ऍक्च्युली कालच सांगितलंय व्हॉट इज मिनिंग ऑफ सबस्टिट्यूशन. रिॲक्टंट मधून एका मॉलिक्यूलला हकलून काढणं आणि त्याच्या ठिकाणी दुसरा कुठला तरी मॉलिक्यूल आणणं. मी एक्स ला बाहेर काढलं अँड एक्सच्या जागी OH आणलं, म्हणजे मी सबस्टिट्यूट केलं. कोणाला? एक्स ला सबस्टिट्यूट केलं. कशाने? OH ने सबस्टिट्यूट केलं. पण हे एक्स आणि OH कोण आहेत हे जेव्हा तुम्ही झूम करून बघाल, झूम म्हणजे काय, जरासं डिटेल मध्ये स्टडी करून बघाल, तुम्हाला लक्षात येईल एक्स म्हणजे हॅलोजन होता. अँड हॅलोजन म्हणजेच काय? फ्लोराईड, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. मी फ्लोराईड का म्हटलं? कारण याच्यामध्ये R+ असतो, पार्शल प्लस, अँड एक्स हा पार्शल मायनस असतो. याचा अर्थ जर मी हा बॉन्ड तोडला तर हॅलोजन्सवर निगेटिव्ह चार्ज येतो. सो F वरती मायनस चार्ज म्हणजे फ्लोराईड, क्लोराईड, ब्रोमाइड अँड आयोडाईड. अँड रिप्लेस कशाने करताय तुम्ही? दुसऱ्या एका F ला काढलं, Cl ला काढलं, Br ला काढलं, I ला काढलं, अँड रिप्लेस कशाने करायचं? दुसऱ्या कुठल्या तरी अशा मॉलिक्यूलने ज्याच्यावर सुद्धा मायनस चार्ज आहे, जसं की OH मायनस, जसं की OCH3 मायनस, जसं की NH2 मायनस, जसं की CN मायनस. सो हे सगळे मायनस वाले चार्ज तुमच्या हॅलोजन मायनसला रिप्लेस करतात, म्हणून नाव दिलं न्यूक्लिओफिलिक. न्यूक्लिओफिलिक का? बघा, अशी स्पीसीज की जिच्यावर स्वतःवर निगेटिव्ह चार्ज आहे. जर माझ्यावर निगेटिव्ह चार्ज आहे तर मी कोणावर प्रेम करणार?
पॉझिटिव्ह चार्जवर. सो हे सगळे पॉझिटिव्ह चार्ज लव्हिंग स्पीसीज आहेत. यांच्या स्वतःवर निगेटिव्ह चार्ज असल्यामुळे हे पॉझिटिव्ह चार्जवरती प्रेम करतात. म्हणून मी म्हटलं पॉझिटिव्ह चार्ज लव्हिंग. पॉझिटिव्ह चार्ज म्हणजेच काय? पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियस मध्ये असतो. सो न्यूक्लियस लव्हिंग. पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियस मधून मध्ये असतो म्हणून मी न्यूक्लियस लव्हिंग म्हणू शकतो. लव्हिंग म्हणजे फिलिक, न्यूक्लिओ म्हणजे न्यूक्लिओज, फिलिक. सो न्यूक्लिओफिलिक म्हणजे न्यूक्लियस लव्हिंग स्पीसीज. न्यूक्लियसवर प्रेम करणाऱ्या स्पीसीजना की ज्यांच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो त्यांना म्हणायचं असतं न्यूक्लिओफाइल्स. सो पहिला न्यूक्लिओफाइल्स काय आहे समजलं का? ऑर्गॅनिक कंप्लीट कराल ना? येस, डेफिनेटली कंप्लीट करेन. आज आपण हा पोर्शन संपूर्णच जायचा आहे, ते पण एकदम परफेक्टली. सो मायन्यूट डाऊट क्लिअर करत जाऊ. मला एकदा सांगा, न्यूक्लिओफिलिक नाव का दिलं कळालं का? सबस्टिट्यूशन नाव का दिलं कळालं का? न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, या 8 रिॲक्शन्स मी व्यवस्थितपणे तुम्हाला शिकवणार आहे. सो एकदा इथपर्यंत क्लिअर असेल तर कमेंट करा. मी लगेच पुढे जाते. टेक्स्टबुक पेज नंबर 220 वरती आपण आलो. जसं तुम्ही रिॲक्टंट बघू शकताय, रिॲक्टंट हा अल्काइल हॅलाइडच आहे, कारण तुम्ही हॅलोजन डेरिव्हेटिव्ह शिकताय. सो अल्काइल हॅलाइड तर कॉन्स्टंट राहिला. पण रिएजंट बघा कोण आहेत? रिएजंट आहे NaOH, NaOR, RC डबल बॉन्ड OAG, NH3, KCN, AgCN, KNO2. हे जरी असं लिहिलं असेल KONO, दिस इज नथिंग बट KNO2, KNO2 एकत्र करून लिहा. हा जरी असा लिहिला असेल AgONO, आय कॅन राईट AgN. ऑक्सिजन किती आहेत? 2. मग हे सगळे काय आहेत बघूया आपण. पहिला कम टू फर्स्ट रिएजंट. चार्ट मध्ये पहिल्या रिएजंटकडे या. पहिला रिएजंट कोण दिलाय तुम्हाला? मी खाली लिहिते. पहिला रिएजंट कोण दिलाय तुम्हाला? NaOH. रिएजंट म्हणजे इथे आलोय आपण, इथे. सो रिएजंट काय सांगतो रे? Na वरती पॉझिटिव्ह चार्ज असतो, OH वरती निगेटिव्ह चार्ज असतो. मग मला सांगा, या रिएजंट मधला न्यूक्लिओफाइल कोण आहे? NaOH हा जर रिएजंट असेल तर त्यातला न्यूक्लिओफाइल कोण आहे? मॅमनी न्यूक्लिओफाइल विचारलाय, म्हणजे मॅमनी विचारलंय Nu-. Nu- म्हणजे काय? जनरल रिप्रेझेंटेशन आहे त्याचं. अशी स्पीसीज की ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे. Na वरती कुठला चार्ज आहे? पॉझिटिव्ह. OH वरती कुठला चार्ज आहे? निगेटिव्ह. सो पहिल्या रिएजंट मध्ये तुमचा न्यूक्लिओफाइल झाला OH-. त्यामुळे जर तेव्हा तुम्ही रिॲक्शन कराल, समजा तुम्ही घेतलाय मिथाइल क्लोराईड आणि त्यामध्ये तुम्ही टाकताय NaOH, तर मिथाइल क्लोराईड मध्ये Cl- असतो आणि NaOH मध्ये OH- असतो. फक्त मायनस चार्ज वाले रिप्लेस होतात. कंपाऊंड काय तयार झाला? CH3OH, दॅट इज अल्कोहोल, प्लस तुमचा सॉल्ट प्रेसिपिटेट होईल करेक्ट आहे ना? CH3OH and Na and Cl. सो तुमचा सॉल्ट प्रेसिपिटेशन होईल. प्रॉडक्ट फक्त एवढा लक्षात ठेवला तरी चालेल. मग प्रत्येक रिएजंट मध्ये आपण फाइंड करूया कोण कोण न्यूक्लिओफाइल आहे. पहिल्यामध्ये कोण? OH-. दुसऱ्यामध्ये कोण? OR-. बघा मी लिहिते. तुम्हाला रिएजंट दिलाय सोडियम अल्कॉक्साइड. R म्हणजे काय असतं? R म्हणजे काही असेल, कार्बन, जसं की CH3 असेल किंवा CH2CH3 असेल. लॉंग चेन ऑफ कार्बन इज R. Na वरती पॉझिटिव्ह चार्ज असतो, त्यामुळे उरलेल्या सगळ्या मॉलिक्यूल वरती निगेटिव्ह चार्ज. सो OR म्हणजेच OCH3 हा तुमचा न्यूक्लिओफाइल झाला विथ निगेटिव्ह चार्ज ऑन ऑक्सिजन. सो सेकंड वाला कळायला पाहिजे. वैशू फक्त न्यूक्लिओफाइल काढायला तर शिकवतीये. रिएजंट बघ तू दुसऱ्या कॉलम मध्ये आहे. रिएजंट मध्ये कुणावर निगेटिव्ह चार्ज आहे ते काढायचं, कारण ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे त्याला न्यूक्लिओफाइल म्हणायचं असतं. थर्ड वाला बघा, आता मी रफ करते, दिसत आहे की नाही आय डोंट नो बट आय रफ. थर्ड वाला बघा कोण आहे? RC डबल बॉन्ड OAG. तुम्हाला माहिती आहे सगळ्या मेटल्सवर पॉझिटिव्ह चार्ज असतो. RC डबल बॉन्ड OAG. जसं सोडियम हा मेटल आहे त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज, सिल्वर हा मेटल आहे त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज कोणावर गेला? RC डबल बॉन्ड O-. मग आता मला सांगा, जर मी तुम्हाला रिॲक्शन दिली, CH3Cl मध्ये मी पुट करायला सांगितलं RC डबल बॉन्ड OAG, तर तुम्हाला काही डाऊट आहे का? काही कन्फ्युजन आहे का?
तुम्ही काय करणार, Cl मायनसला बाहेर काढणार आणि यातला निगेटिव्ह चार्ज कुठे आहे शोधणार. Ag वर प्लस, O वरती मायनस. हा मायनस चार्ज दिसला तर तुम्ही फक्त या Cl ला या ग्रुपने रिप्लेस करायचं. करू शकाल का? मी अजून करून दाखवते तुम्हाला. खाली बघा, मी CH3 काढला प्रोडक्ट म्हणून, Cl बाहेर काढला. Clच्या ठिकाणी कोण येणार आहे, मायनस चार्ज कडून अटॅक होतो. सो ऑक्सिजन लावायचं, ऑक्सिजनला पुढे कोण लागलंय, C डबल बॉन्ड O, त्याच्या पुढे कोण आहे, R. सो हा झाला तयार तुमचा ईस्टर. असं तुम्ही अल्काइल हॅलाइड म्हणजे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह पासून अल्कोहोल बनवू शकता पहिला रिएजंट वापरून, इथर बनवू शकता दुसरा रिएजंट वापरून, ईस्टर बनवू शकता तिसरा रिएजंट वापरून. क्लिअर आहे का इथपर्यंत? क्लिअर आहे का? अल्कोहोल कसा बनवला दाखवलं. तुम्ही सिमिलर वे मध्ये जर त्याच्यामध्ये सोडियम अल्कोऑक्साइड, याचं नाव काय आहे, सोडियम तर दिसतोयच तुम्हाला, हे कोण आहे, मिथो ऑक्साइड, मिथेन आहे म्हणून मिथो ऑक्साइड, तर तुम्हाला इथर भेटेल. सोडियम सॉल्ट ऑफ सिल्वर टाकलं किंवा सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड, सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड टाकलं तर ईस्टर भेटेल. आता अमोनिया टाकून बघा, अमोनियामध्ये काय असणार आहे, NH3, त्यातला एक जर H तुम्ही पॉझिटिव्ह मानला, मी असं लिहिते NH2H. NH3 ला मी असं लिहू का, तुम्हाला अंडरस्टँड व्हावं म्हणून लिहितीये. NH3 ला असं लिहा NH2H. तुम्हाला माहितीये प्रोटॉन पॉझिटिव्ह चार्ज, तर तुम्ही NH2 ला निगेटिव्ह चार्ज देऊ शकताय. हे असं नसतं, पण तुम्ही चुकू नये, NH2 असतो म्हणून मी ते तुम्हाला सांगितलं. NH2 minus is the nucleophile, Cn minus is the nucleophile, NC is the nucleophile, ONO is the nucleophile and NO2 is the nucleophile. मॅम सगळं कळालं, पण ते येलो कलर मध्येच का आला ते नाही समजलं फक्त. न्यूक्लिओफाईल ओळखता येतील का? अशा स्पीसीज ज्यांच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे ते न्यूक्लिओफाईल आहेत. फक्त 2 तुमच्या बुकमध्ये असे आहेत की जे मी अंडरलाईन केलेत, हायलाइट केलेत, NC अँड NO2. ह्याचं मी एक्सप्लेनेशन देते, बट वरचे बाकी सगळे कळाले का? OH, OR, RC डबल बॉन्ड O, CH2, KCN टाकला तर K प्लस CN मायनस, सो CN मायनस. AgCN टाकला तर Ag प्लस NC मायनस. एकदा मला येस नो काय सांगा मॅम प्लीज, हिंदी अँड इंग्लिश. आय कांट सॉल्व दिस डाउट बिकॉज मेजॉरिटी क्राउड इज मराठी. मॅम व्हॉट इज डिफरन्स इन द रिॲक्शन इफ वी यूज अल्कोहोलिक अँड, ते आजच्या लेक्चरमध्ये सांगेन. ठीक आहे, चला मग तुम्हाला पटपट पटपट न्यूक्लिओफाईल ओळखायचं आहे. तुम्ही कमेंट करायचं, मी या साईडला न्यूक्लिओफाईल लिहित जाईन, चालेल? हे तर कळाले तुम्हाला, OH मायनस वगैरे. आता तुम्ही चार्ट पाठ केलाय का नाही पाठ केला तरी पण तुम्हाला येतोय. कसा येतोय बघा, मी फास्ट मध्ये इथं लिहीन, तुम्ही मला फास्ट मध्ये कमेंट करायचंय. सो बी रेडी. फर्स्ट कंपाऊंड ऑन युअर स्क्रीन, फर्स्ट कंपाऊंड ऑन युअर स्क्रीन, KCN. KCN न्यूक्लिओफाईल काय देईल हा? विच न्यूक्लिओफाईल? KCN. विच न्यूक्लिओफाईल? ओंकार, ask your doubt directly. Which nucleophile? Which nucleophile? पाठ तर करायचंच नाहीये, फक्त चार्ज काढायचा आहे. व्हेरी नाईस. K प्लस CN मायनस. सो मॅम मी CN मायनस लिहिलंय म्हणजे न्यूक्लिओफाईल कोण आहे? CN मायनस इज द न्यूक्लिओफाईल. ओके, मग मी सिमिलरली सेकंड वन लिहिते. सेकंड वन अजून काय लिहू शकते मी आता याच्यामध्ये, तुम्हाला जो शिकवला नाही आजपर्यंत. अमोनिया लिहिला तर पटकन सांगू शकाल, अमोनिया लिहिला तर पटकन सांगू शकाल. न्यूक्लिओफाईल NH2 असतो त्यामध्ये. ROH लिहिला तर काय लिहाल? ROH. न्यूक्लिओफाईल ROH म्हणजे कोण? मी अल्कोहोल टाकलंय, CH3OH. CH3OH. न्यूक्लिओफाईल वरती निगेटिव्ह चार्ज असतो, सो पॉझिटिव्ह चार्जचा सवालच नाही. न्यूक्लिओफाइल्स वरती निगेटिव्ह चार्ज असतो. ROH न्यूक्लिओफाईल, ROH किंवा अल्कोहोल CH3OH. चला या लेवलला जाण्यापेक्षा आधी मेटल घेऊया ना आपण. मेटल नाही घेतला, चुकीचा बनवला. NaOH. 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 Where is the pen? NaOH.
यातून कळालं असेल OH मायनस असतो, Na प्लस OH मायनस, आणि खाली कोणता काढायचा आहे मला, ONa, CH3ONa. तेव्हा बघायचं मेटल कुठे आहे, मेटलवर पॉझिटिव्ह चार्ज द्यायचा, बाकी उरलेला सगळा निगेटिव्ह. सो इथं न्यूक्लिओफाईल काय झाला तुमचा, OCH3 मायनस, OCH3 मायनस. NaOH मध्ये OH, Na प्लस OH मायनस, CH3ONa मध्ये Na प्लस OCH3 मायनस, त्यामुळे OCH3 मायनस बिकम्स द न्यूक्लिओफाईल. आता बघा, जसं तुम्ही मला पटकन सांगितलं न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स 2 टाईपच्या असतात. जसं तुम्ही मला पटकन सांगितलं KCN मॅम तर CN मायनस आहे, तसं तुम्हाला बोर्डमध्ये विचारतील AgCN मध्ये कोणता न्यूक्लिओफाईल आहे, AgCN मध्ये कोणता न्यूक्लिओफाईल आहे. आणि बऱ्याच जणांना इथं कन्फ्युजन असतं, असं का झालंय. जर KCN विचारला तर CN मायनस इज द गुड आन्सर, बट जर AgCN विचारला तर CN मायनस लिहिला, Ag प्लस CN मायनस, तर मात्र हे आन्सर चुकेल. का चुकतंय मॅम, तर मी AgCNचा जरासा मोठा कंपाऊंड काढून दाखवते. AgC ट्रिपल बॉन्ड N हे स्ट्रक्चर आहे AgCNचं. आता AgCN हा एक कोव्हॅलंट कंपाऊंड आहे. मग कोव्हॅलंट कंपाऊंडचे बॉन्ड असतात, प्रॉपरली बॉन्ड बनवलेला असतो, स्ट्रॉंग बॉन्ड, बॉन्ड बॉन्ड बॉन्ड. कधी कोव्हॅलंट कंपाऊंड पाण्यात टाकल्यावर आयोनाइज होतो का, KCN ला पण काढून घ्या मॅम, KC ट्रिपल बॉन्ड N, दोन्हीला काढलं, KC ट्रिपल बॉन्ड N, AgC ट्रिपल बॉन्ड N. आता मी विचारते KCN, पोटॅशियमचे सगळे कंपाऊंड्स हे आयोनिक असतात, दिसतंय ना इकडे, पोटॅशियमचे सगळे कंपाऊंड्स हे आयोनिक असतात. आयोनिक असल्यामुळे काय होतो, K प्लस CN मायनस असे आयन्स तयार होतात. त्यामुळे तुम्ही बघताय वाय, बिकॉज पोटॅशियम आणि सोडियमचे कंपाऊंड्स हे आयोनिक असतात. तुम्ही सिल्वर टाकलंय, सिल्वरचा कंपाऊंड हा कोव्हॅलंट बॉन्डिंग करतो. सो कोव्हॅलंट बॉन्ड पाण्यात टाकल्यानंतर तुटत नाहीत, चार्ज देत नाहीत, पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं होणार नाही. तर मग मॅम काय होतंय, तर यू नो एव्हरीबडी नो दिस, नायट्रोजन वरती एक लोन पेर असते, नायट्रोजन वरती एक लोन पेर असते. सो अशा स्पीसीज की ज्यांच्यावरती लोन पेर आहे, लोन पेर म्हणजे काय, लोन पेर इज नथिंग बट निगेटिव्ह चार्ज. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलंय स्पीसीज की ज्यांच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे त्यांना सुद्धा आपण न्यूक्लिओफाईल म्हणू शकतो. निगेटिव्ह चार्ज म्हणजेच लोन पेर सुद्धा असू शकते. सो अशा स्पीसीज की ज्यांच्यावरती लोन पेर आहे त्यांना सुद्धा न्यूक्लिओफाईल, ज्यांच्यावर लोन पेर आहे त्यांना सुद्धा मी न्यूक्लिओफाईल म्हणू शकते. अशा स्पीसीज की ज्यांच्यावरती लोन पेर आहे त्यांना सुद्धा मी न्यूक्लिओफाईल म्हणू शकते. सो माझा अटॅक कुठून होणार आता, नायट्रोजन कडून, म्हणून NC असं लिहिलं जातं. AgCNचा न्यूक्लिओफाईल कोण आहे, NC. NC बघा इथे 6th वन बघून घ्या चार्टमध्ये, 6th वन बघून घ्या चार्टमध्ये, RX मध्ये AgCN टाकलाय. खरं तर तुम्ही RCN बनवला असता, बनलाय का, नाही, RNC बनलाय, आयसोसायनाइड. अँड रिझन इज Agचा कंपाऊंड कोव्हॅलंट आहे, प्लस मायनस चार्ज बनवत नाही. सो नायट्रोजनवरची लोन पेर अटॅक करत असते. क्लिअर आहे का, एकदा सांगा, क्लिअर आहे का, एकदा सांगा. हा नाही लिहिलं पुढे, मला लक्षात आलं, मागे मागे दिसणार नाही तुम्हाला. गुड वन. सो याचे जे दुसरा कंपाऊंड आहे तो मी सांगेनच, पण त्याआधी मला एवढं सांगू दे की न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स हे काढणं, ClBr काढणं आणि त्याच्या जागी दुसरा न्यूक्लिओफाईल टाकणं, OH मायनस, CN मायनस, NH2 मायनस, CH3O मायनस, व्हॉट एव्हर, या 2 टाईपनी होतात. मेकॅनिझम काय आहे, आता मी मेकॅनिझम सांगितलं का, नाही, मी फक्त म्हटलं घ्या रे पोरांनो एक कंपाऊंड घ्या RCl, पोरांनी लगेच घेतला. मी म्हटलं चला रे त्याच्यामध्ये NaOH टाका, पोरांनी लगेच टाकला. लगेच नंतर काय केलं, मॅमनी हे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये शिकवलंय, Cl वरती मायनस चार्ज आहे तर रिएजंट वरचा पण मायनस चार्ज शोधला पाहिजे. तुम्ही लगेच OH मायनस शोधला आणि रिप्लेस करून टाकलं. पण हा जुगाड झाला, ही ट्रिक झाली, ही मेकॅनिझम आहे का, नाही. तर हे जे रिॲक्शन होते ती 2 टाईपने होऊ शकते, 2 वेजनी होऊ शकते. पहिली वे आहे SN2 आणि दुसरी वे आहे SN1. S म्हणजे काय, सबस्टिट्यूशन, N म्हणजे काय, न्यूक्लिओफिलिक, 2 म्हणजे काय, बाय मॉलिक्युलर.
एस म्हणजे काय, सबस्टिट्यूशन. एन म्हणजे काय, न्यूक्लिओफिलिक. 1 म्हणजे काय, युनिमॉलिक्युलर. युनिमॉलिक्युलर कायनेटिक्स मध्ये शिकलाय तुम्ही, याचा काय अर्थ आहे, बाय मॉलिक्युलर अँड युनिमॉलिक्युलर. मी सुद्धा सांगेनच, पण वेळ येईल तसं सांगेन. मग मेकॅनिझम का डिफरन्स का पडला मेकॅनिझम मध्ये, कारण रिॲक्टंट वेगवेगळे होते. बीकर मध्ये जर प्रायमरी तुम्ही अल्काइल हॅलाइड घेत असाल तर तो SN2 मेकॅनिझम करत होता. बीकर मध्ये जर तुम्ही 2 डिग्री अल्काइल हॅलाइड घेतला तर तो SN2 पण करू शकतो, SN1 पण करू शकतो. आणि बीकर मध्ये जर स्टार्टिंगला तुम्ही 3 डिग्री अल्काइल हॅलाइड घेतला तर तो फक्त SN1च करतो, SN2 करू शकत नाही. सो मी काय लिहू शकते रे, प्रायमरी अल्काइल हॅलाइड पटकन SN2 देतात, सेकंडरी जरा हळू देतील, 3 डिग्री अजिबातच देत नाहीत. 1 डिग्री देतात, 2 डिग्री जरा देतात, 3 डिग्री अजिबातच देत नाहीत. सो 1 डिग्री ग्रेटर दॅन 2 डिग्री ग्रेटर दॅन 3 डिग्री. मग इकडं काय लिहिणार आहे, इकडे 3 डिग्री चांगले देत असणार, 2 डिग्री मीडियम देत असणार आणि 1 डिग्री बिलकुलच देत नसणार. बघा 3, 2, 1. दुसरे काय काय फॅक्टर्स होते, जसे की SN2 रिॲक्शन करण्यासाठी पॉवरफुल न्यूक्लिओफाईल लागतो. आता मी सांगते काय आहे सगळं. पॉवरफुल न्यूक्लिओफाईल काय असतो, इकडं इंडिपेंडेंट ऑफ न्यूक्लिओफाईल म्हणजे काय, इकडे प्रोटिक सॉल्व्हंट लागतो, इकडे अप्रोटिक सॉल्व्हंट लागतो. हे फक्त आता यासाठी दाखवलंय की जर तुम्हाला क्वेश्चन आला राईट द फॅक्टर्स अफेक्टिंग SN1 अँड SN2 रिॲक्शन मेकॅनिझम, तर तुम्हाला हे 3 फॅक्टर लिहायचे की कशामुळे डिफरन्स झाला SN1 अँड SN2. SN2 प्रायमरी पटकन देत होते, त्यांची वेगळी मेकॅनिझम केली. SN1 टर्शरी पटकन देत होते, त्यांची वेगळी रिॲक्शन केली. आता आपण मेकॅनिझम बघू आणि तुमचे हे तिन्ही पॉइंट मी कव्हर करेन. पॉइंट नंबर 1 असंच का, पॉइंट नंबर 2 असंच का, पॉइंट नंबर 3 असंच का, हे व्यवस्थित जेव्हा तुम्हाला क्लिअर होईल तेव्हा आपण म्हणू शकतो येस मॅम आता आम्हाला SN1 SN2 कळाली. सो लेट्स गो फर्दर. आता आपण स्टार्ट करताना SN2 रिॲक्शन मेकॅनिझम पासून स्टार्ट करायचं. सो आर यू रेडी? NH3 is also nucleophile and NH2 minus is also nucleophile. ओमकार, ए बघ मी तुझा डाऊट क्लिअर करते. NH3 का न्यूक्लिओफाईल आहे, कारण त्याच्यावरती एक लोन पेर असते नायट्रोजनवरची. सो अशा स्पीसीज ज्यांच्यावर लोन पेर आहे दे आर न्यूक्लिओफाईल, इट्स करेक्ट. आणि त्याच्यापासून तू NH2 मायनस पण जनरेट करू शकतोस अँड NH2 मायनस इज ऑल्सो न्यूक्लिओफाईल. सो बोथ आर न्यूक्लिओफाईल्स. लेट अस स्टार्ट. मॅम नाही अवघड नाहीये, आत्ताच मनात ठेवू नका की अवघड आहे का सोपं आहे, एकदा मला शिकवू दे, देन लेट्स डिसाइड. पहिलं नाव कळालं, आपण काय शिकणार आहे, SN2. S म्हणजे सबस्टिट्यूशन, N म्हणजे न्यूक्लिओफिलिक, 2 म्हणजे बायमॉलिक्युलर. रिॲक्शन तुमच्या समोर आहे, फक्त तुम्ही मला काही छोट्या छोट्या क्वेश्चन्सचे आन्सर्स करायचे आहेत. तुम्हाला रिॲक्टंट बघता येतोय का, रिॲक्टंट बघा, फोकस ऑन द रिॲक्टंट एव्हरीबडी, आणि मला सांगा हा रिॲक्टंट 1 डिग्री आहे, 2 डिग्री आहे का 3 डिग्री आहे. पटकन फोकस करून मला एवढं सांगा, रिॲक्टंट 1 डिग्री आहे, 2 डिग्री आहे का 3 डिग्री आहे. मी हवं तर काढते तुमच्यासाठी. हा CH3 मी लिहिला, तो पुढे एका कार्बनला लागलाय, तो 2 कार्बन्सना अटॅच्ड आहे अँड Cl. व्हेरी नाईस. सो गेमर्स गेव द फर्स्ट आन्सर. तो म्हणतोय प्रायमरी आहे अँड इट इज करेक्ट. मग प्रायमरी असल्यामुळे काय झालं रे, तुम्हाला इथं असं लक्षात येते का, दिलेलं स्ट्रक्चर प्रायमरी आहे कळालं, यात काय करायचंय आपल्याला, मॅम आपल्याला Cl मायनसला बाहेर काढायचंय. व्हेरी नाईस. आणि आपल्याला दुसऱ्या एका निगेटिव्ह चार्ज वाल्याला आत आणायचंय. मग Br मायनस असेल किंवा OH मायनस असेल काही, बट त्याच्यावर मायनस चार्ज पाहिजे. या केसमध्ये तुम्हाला Br मायनसने रिॲक्शन घेऊन दाखवली, न्यूक्लिओफाईलच आहे Br मायनस सुद्धा. मग मी असं करते, ह्या Cl इकडून चाललाय ना, त्याच वेळी मी Br ला इथं अटॅक करते. शक्य आहे का रे, Cl मायनस चाललाय इकडून आणि तुम्ही त्याच वेळी Br ला इथं आणताय. Cl मायनस अँड Br एका टाइमला तुमचा Br मायनस जेव्हा इथं असेल तेव्हा मायनस अँड मायनस रिपल्शन होईल. त्यामुळे Br मायनस तुमच्या पुढच्या दारातून आत येऊ शकणार नाही. आता मॉलिक्यूलला मी घरात ठेवतीये. घरात म्हणजे कसं, लेट मी ड्रॉ फ्यू स्ट्रक्चर्स, गिव्ह मी टाइम. ग्रीन कलर विजिबल आहे, हे तुमच्या घराचं फ्रंट डोअर आहे.
फ्रंट का म्हटलं कारण तुमचा सीएल तिथं प्रेझेंट आहे आणि त्याची बरोबर अपोजिट साइड तुमच्या घराचं बॅक डोर आहे. बॅक डोर का? समोर तुमचे पप्पा बसलेत म्हणून फ्रंट डोर. पुढच्या दाराला पप्पा बसलेत, मागच्या दाराला कोणच नाहीये. आता बघा तुमचा BR मायनस आत यायला लागलाय. समोर पप्पा बसलेत, येईल का आतमध्ये तो? BR मायनसला आत यायचा आहे. समोर पप्पा बसलेत, यायला लागला, रिपल्शन झालं, आतमध्ये येऊच शकला नाही तो. मग सेकंड ऑप्शन काय आहे? त्याच्याकडे पुढच्या दरवाजातून जाता येत नाही तर तो मागच्या दरवाजातून जाईल. सो जेव्हा तो मागून अटॅक करतो तेव्हा स्ट्रक्चर काय होईल? BR मायनसचा मागून अटॅक दाखवायला पाहिजे. आणि जर BR मायनस आत येत असेल तर कधी येणार आत? जेव्हा CL मायनस बाहेर चाललाय तेव्हाच. दोघे ऍट अ टाइम घरात राहू शकतील का? पप्पा आणि BR मायनस? नाही राहू शकणार. CL वर मायनस चार्ज, BR वर मायनस चार्ज. या कार्बनने किती बॉन्ड बनवले बघा, 1 2 3 4 5. हे असं झालं की घरात पप्पा पण बसलेत आणि तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला पण घेऊन आलाय. कधीच शक्य नाही, कधीच शक्य नाही. पप्पा पण आहेत आणि गर्लफ्रेंड पण आहे. काय व्हायला पाहिजे? पप्पांना तर घरातनं बाहेर जायला पाहिजे, नाही गर्लफ्रेंडला आणलीच नाही पाहिजे. पण आता आणायची तर ठरवली आहे, रिॲक्शन करायचे. सो ब्रोमीनचा अटॅक बॅक साइडून करायचा. विथ द सेम टाइम CL मायनस म्हणजे आधी असणारा न्यूक्लिओफाईल घरातून बाहेर काढायचा. एक पेंटा कोऑर्डिनेटेड फॉर सम टाइम, व्हेरी 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 लो सेकंड्स, व्हेरी 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 फ्यू सेकंड साठी काय असतं? हे 5 बॉन्ड दिसतात पण व्हेरी फ्यू सेकंड साठी. एकदा तुमचा BR बॉन्ड चांगला बनला की CL बॉन्ड तुटतो. CL आता बाहेर गेला बघा, मायनस CL मायनस लिहिलंय म्हणजे CL मायनस गेला आणि तुमचा BR आतमध्ये आला. ही होती SN2 मेकॅनिझम. नाव का दिलं SN2 मी अजून सांगितलं नाही, पण मेकॅनिझम कळाली का सांगा. मी आता सगळं रफ करते, मी तिथं काय काय लिहिलंय, तुम्हाला मेकॅनिझम समजली का सांगा. 1 डिग्री कसं ओळखायचं? ओंकार सांगते, गिव्ह मी अ मिनिट. बोथ अटॅक करतो ना? नाही. का करत नाही ते पण सांगितलं. बोथ अटॅक का करत नाही? BR आणि CL दोघांवर मायनस चार्ज, रिपल्शन करणार. बॅक साइड अटॅक करतो. बेस्ट अँड फनी एक्झाम्पल. ओ थँक्यू. त्याशिवाय तुम्हाला लक्षात कसं राहणार ना एक्झाम्पल्स. आता क्लिअर आहे? कोणाला आता डाऊट असेल तर मला एकदा कमेंट करा, नाहीतर मी पुढच्या लगेच क्वेश्चन्सकडे जाते. याचं नाव SN2 का दिलं? 2 म्हणजे बायमॉलिक्युलर का म्हटलं जातं? आणि याच्यामध्ये तुम्हाला बोर्ड एक्झाम्सला काय काय लिहायचंय. राईट अ शॉर्ट नोट ऑन SN2 मेकॅनिझम आलं. समजलं? क्लिअर झालं? ठीक आहे. कोणाची तर काहीतरी कमेंट होती, वापरा प्लीज. आय डिडंट गेट दॅट. अर्धीच कमेंट आलेली, मला रिकमेंड करा. मॅम हाऊ? अरे कार्बनने 5 बॉन्ड नाही बनवले, हे दाखवण्याची पद्धत आहे की CL तुटतोय आणि BR आत येतोय. दाखवण्याची पद्धत आहे ही फक्त. व्हेरी व्हेरी फ्रॅक्शन ऑफ फ्यू सेकंड्सला असं असतं की CL चाललाय आणि BR अटॅक करतोय. ती पोझिशन आहे. 5 बॉन्ड बनलेले नाहीयेत तिथे. ठीक आहे. ही सगळ्यात अनस्टेबल स्टेट असते, सगळ्यात अनस्टेबल स्टेट. सो बोर्ड एक्झामला क्वेश्चन येणार, राईट द शॉर्ट नोट ऑन SN2 रिॲक्शन मेकॅनिझम. सो तुम्ही पहिल्यांदाच काय करायचं, ही रिॲक्शन लिहून घ्यायची. आय गेस आता सगळ्यांना रिॲक्शन लिहिता येते. आता एक डाऊट होता, मॅम प्रायमरी कसा ओळखायचा, 1 डिग्री कसा ओळखायचा? आपला हॅलोजन ज्या कार्बनला लागलाय तो पुढे किती कार्बन्सना लागलाय बघायचं. हा पुढे किती कार्बन्सला लागलाय? इकडे कार्बन आहे का? नो. इकडे कार्बन आहे का? नो. तो पुढे एकाच कार्बनला अटॅच्ड आहे म्हणून तो झाला प्रायमरी, ज्याला आपण 1 डिग्री असं म्हणतो. सो फर्स्ट पॉइंट, रेट लिहायचा रिॲक्शनला, जे आपल्याला केमिकल कायनेटिक्सनं शिकवलं. रेट इज इक्वल टू के. के काय असतो? रेट कॉन्स्टंट. व्हॉट इज के? रेट कॉन्स्टंट. कोणावरती डिपेंड होतं रे? ही रिॲक्शन करत होता तुम्ही तेव्हा तुम्हाला रिॲक्टंट तर पाहिजेच पाहिजे, पक्का. रिॲक्टंट तर पाहिजेच पाहिजे आणि BR मायनस पण पाहिजे. त्याशिवाय तुम्ही या स्टेपकडे पोचाल का? जी तुमची मधली ट्रान्झिशन स्टेट तयार झाली आहे, CL बाहेर जाणं आणि BR आत येणं, यासाठी तुम्हाला तुमचा रिॲक्टंट पण लागतो, म्हणजेच CH3Cl पण लागतो, किंवा CH3CH2Cl करा. हे मी घाईने लिहिले असेल. CH3CH2Cl हा रिॲक्टंट पण लागतो आणि आपला न्यूक्लिओफाईल पण लागतो. सो मी रिॲक्टंट लिहिला, न्यूक्लिओफाईल लिहिला. हा झाला त्याचा रेट लॉ. मग मला सांगा ऑर्डर किती आहे? काहीच नाही म्हणजे 1. इथं पण काहीच नाही म्हणजे 1. कॅन आय से इट इज सेकंड ऑर्डर रिॲक्शन? तुम्ही शिकलाय ना रे कायनेटिक्स मध्ये, असं नव्हता का करत? A + B गिव्स प्रोडक्ट.
मी तुम्हाला रेट लिहायला सांगितलं तर कसं लिहिता? रेट लॉ स्टेट दॅट इट इज प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्ट्स. जेवढे रिॲक्टंट आहेत तेवढ्या सगळ्यांचा प्रोडक्ट करायचा A इंटू बी, आणि वरती काहीच नाहीये तर 1 लिहितो आपण. म्हणजे ऑर्डर इज 1 विथ रिस्पेक्ट टू A, ऑर्डर इज 1 विथ रिस्पेक्ट टू B, सो ओव्हरऑल ऑर्डर बिकम्स 2. सिमिलर वे मध्ये मी घेतलंय, इथं मला कोण कोण लागतं? रिॲक्टंट लागतो आणि कोण लागतं? न्यूक्लिओफाईल लागतो. क्लिअर? सिंगल आहे म्हणे. क्लिअर? हा, मग चला मी असं जनरल रिॲक्शनला कसं लिहू शकते? कोणती रिॲक्शन दिली तर मी लिहू शकते रेट इज डिपेंड ऑन रिॲक्टंट अँड इट इज डिपेंड अपॉन न्यूक्लिओफाईल. सो दोन्हीवर डिपेंड आहे म्हणून झाला तो बाय मॉलिक्युलर. दोन्हीवर डिपेंड आहे ना, रिॲक्टंट न्यूक्लिओफाईल, म्हणून त्याच्या डोक्यावरती तुम्ही 2 लिहिताय. SN2 रिॲक्शन मेकॅनिझम. अजून काय लिहू शकताय? ही सिंगल स्टेप दिसतीये तुम्हाला? कारण मी जस्ट सांगितलं तुम्हाला BR पुढे बसलाय पुढच्या दारात, सो CL पुढच्या दारात बसलाय, BR पुढच्या दारातून अटॅक करू शकत नाही, बॅक साइडने अटॅक केला. हे किती वेळसाठी असतं म्हणून सांगितलं? व्हेरी 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 फ्यू सेकंडसाठी असतं. म्हणजे नसल्यातच जमाय, डायरेक्टली इथून इथं प्रोसेस जाते, डायरेक्टली इथून इथं गेलं, दॅट इज इट इज 1 स्टेप रिॲक्शन. सो 1 स्टेप आहे, बॅक साइड अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल आहे, मध्ये एक पेंटा कॉर्डिनेटेड म्हणजे 5 बॉन्ड दिसणारा एक ट्रान्झिशन स्टेट असते. ट्रान्झिशन स्टेट म्हणजेच अशी स्टेट की जी अनस्टेबल आहे आणि खूप कमी टाइमसाठी आहे, तिला म्हणायचं असतं ट्रान्झिशन स्टेट. अँड लास्ट पॉइंट, जर आपण कायरल कार्बन घेतला, बरं इथंपर्यंत क्लिअर आहे का सांगा आधी, पुढचं नंतर सांगते. हे जे काही आतापर्यंत सांगितलं शॉर्ट नोट लिहायला काय काय करायचं? रिॲक्शन लिहायची, त्याच्यानंतर रेट लिहायचा, रेट लिहिल्यानंतर सांगायचं इट इज सेकंड ऑर्डर रिॲक्शन, हेन्स इट इज कॉल्ड ॲज बायमॉलिक्युलर SN2. दिस इज सिंगल स्टेप, बॅक साइड अटॅक इज फेवर्ड अँड पेंटा कॉर्डिनेटेड ट्रान्झिशन स्टेट इज फॉर्म्ड. इथंपर्यंत क्लिअर आहे का सांगा? कमेंट कमेंट कमेंट. पक्का? ओके, चला आता मी पुढचं पेज घेते हे लास्ट पॉइंट एक्सप्लेन करण्यासाठी की नेमकं काय लिहिलंय मॅमनी. फॉर अ कायरल कार्बन ॲटम देर इज इन्व्हर्जन इन कॉन्फिग्युरेशन. याचा अर्थ काय आहे बघा, मी आता तुम्हाला एक रिॲक्शन देते, ही हेल्प करेल तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. आपल्याला कसं दिलं असतं बघा, मी प्रायमरी कंपाऊंड घेते CH3 CH2 Cl. कोण आहे आपला? इथाइल क्लोराइड आहे मॅम. सगळ्यांनी ओळखला का? फर्स्ट ऑफ ऑल दिस इज इथाइल क्लोराइड अँड इथाइल क्लोराइड इज 1 डिग्री. आपला क्लोरीन ॲटम अशा कार्बनला लागलाय जो पुढे एकाच कार्बनशी डायरेक्टली अटॅच्ड आहे. सो हा झाला प्रायमरी. आता याच्यामध्ये तुम्हाला न्यूक्लिओफाईल ओळखता आला पाहिजे. मी जर अमोनिया टाकलं, अल्कोहोलिक लिहून अमोनिया लिहितात, त्याच्या बेसला अल्कोहोलिक लिहितात, सांगा मला तुमचा न्यूक्लिओफाईल तुम्हाला ओळखला का? आणि पटकन कमेंट करून सांगा. जर ॲरोवरती अमोनिया दिसला तर डोक्यामध्ये काय आणणार? इकडे Cl मायनस आहे तर अमोनियाचा पण तुम्ही मायनस चार्ज शोधणार. कुठे असतोय मायनस चार्ज अमोनियाचा? न्यूक्लिओफाईल काय असतो? NH3 याच्यातून आलेला, जो चार्ट मध्ये शिकलोय आपण, पटपट पटपट कमेंट करा, पटपट कमेंट करा. इट इज, माझ्या बोलण्यात आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्यात थोडासा लॅग आहे. इट इज व्हेरी नाईस. NH2 मायनस, मायनस म्हणायला विसरायचं नाही, NH2 मायनस. सो तुम्हाला तुमचा न्यूक्लिओफाईल सापडला, तुम्हाला तुमचा लिव्हिंग ग्रुप हा जाणार आहे ना, हा घर सोडून जाणार आहे. सो कॅन आय से Cl मायनस ॲज अ लिव्हिंग ग्रुप? जो घर सोडून जातो तो लिव्हिंग ग्रुप. ओके, आता NH2 पुढून जात होता पण पुढच्या घरात पप्पा बसलेत. सो NH2 कुठून एंटर करणार? मागच्या साइडून. मागच्या साइडून म्हणजे कुठे? इथे, बरोबर ना? जिथून Cl मायनस तुटणार आहे त्याच कार्बन वरती अटॅक करायचा, नाहीतर पहिल्या CH3 वर कराल. लक्षात येतंय का काय म्हणते? या कार्बन वरून जर Cl मायनस जाणार असेल तर याच कार्बन वरती तुमचा NH2 येणार आहे. त्यामुळे आता कंपाऊंड कसा दिसायला लागला? मॅमनी काढलेला मध्ये ग्रीन कंपाऊंड, त्याच्यावरती 2 हायड्रोजन आहेत, काढले मी खाली 2 हायड्रोजन, त्याच्याच वरती एक मिथाइल आहे. 2 हायड्रोजन दिसले असतील, हे H2 म्हणजे 2 हायड्रोजन.
हा एक मिथाईल ग्रुप म्हणजे एक CH3, त्याला असं ट्रँगल मध्ये काढून घ्यायचं. काढता येईल ट्रँगल मध्ये सगळ्यांना. Cl चाललाय तर त्याला डॉट 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 मध्ये दाखवायचं. तुमचा NH2 आत येतोय तर त्याला डॉट 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 मध्ये दाखवायचं. झाली बघा तुमची पेंटा कोऑर्डिनेटेड स्टेट. हे काढण्यासाठी एवढं बेसिक नॉलेज सफिशियंट आहे, म्हणजे एवढं लॉजिक वापरा की ज्या कार्बनवरून Cl चाललाय त्याला मध्ये काढायचा आणि त्याच्यावर काय काय लागलंय त्याचा ट्रँगल बनवायचा. 2 हायड्रोजन 1 मिथाईल ग्रुप, पेंटा कोऑर्डिनेटेड अनस्टेबल स्टेट बनली. आता काय होईल, मायनस ऑफ Cl मायनस घर सोडून बाहेर जाईल आणि प्रोडक्ट कसा भेटेल, वरती CH3 होता आहे तसा, हायड्रोजन आहे तसा, हायड्रोजन आहे तसा, आतमधून कोण आला, NH2 मायनस आला. आता हा मॉलिक्यूल कसा होता, इज दिस कायरल कंपाऊंड. मी तुम्हाला लास्ट लेक्चर मध्ये कायरल शिकवलंय. सो क्वेश्चन नंबर 1 मध्ये जो रिएक्टंट वापरलाय, इज इट कायरल? कमेंट करा, इज इट कायरल? मॅम काय झालं? प्रतीक, मॅम हिअर मेड 70% आलं माझं आणि सर्वात जास्त केमिस्ट्री 81% आहे. आय डिडंट गेट इट, पण ठीक आहे, चला कमेंट करा, जे काय म्हणताय ते मी वाचेन थोड्या वेळात. सो इट इज नॉट कायरल म्हणून आलं तुमचं. सो कायरल नसेल तर खुश राहा, मॉलिक्यूलची रिॲक्शन तुम्हाला करता येते. डन. मॉलिक्यूल कायरल नसेल तर रिॲक्शन कशी करायची आम्हाला व्यवस्थित समजलं. आता मग अशी पण केस घेऊ, क्वेश्चन नंबर 2, की ज्याच्यामध्ये तुमचा मॉलिक्यूल कायरल आहे. कायरल म्हणजे काय, तर असा कार्बन की ज्याला सगळे वेगवेगळे ग्रुप्स लागले पाहिजेत. आता मी कसे लावणार आहे वेगवेगळे ग्रुप्स एकदा चेक करूया. मी कुठला मॉलिक्यूल घेत नाही कारण यामध्ये तुम्हाला रिॲक्शन येणार नाही. फक्त तुम्हाला एक MCQ येईल, तो MCQ मी क्लिअर करते की तो तसाच का. ABC हा कार्बन आहे. ओके, हा कार्बन आहे. कार्बनला वरती A लागलाय, दुसरा B लागलाय, तिसरा C लागलाय अँड लास्टला मी लिहिते एनी अदर तुमचा न्यूक्लिओफाईल की जो Cl मायनस आहे. आता मी न्यूक्लिओफाईल नाही म्हणणार, याला लिव्हिंग ग्रुप म्हणणार, कारण जो घर सोडून जातो त्याला लिव्हिंग ग्रुप म्हणायचं. ठीक आहे. आता मी दुसरा न्यूक्लिओफाईल टाकते, जी सोप्पा टाकते कारण कन्सेप्ट टफ आहे, तर मी जरा सोप्पा न्यूक्लिओफाईल टाकू. NaOH टाकला तर सगळ्यांना ओळखणार OH मायनस न्यूक्लिओफाईल आहे. परत तुम्ही काय करणार सगळेजण, पहिला तर बघायचं की हा प्रायमरीच पाहिजे, हा 1 डिग्रीच पाहिजे प्रायमरी. आपला क्लोरीन अशा कार्बनला अटॅच पाहिजे की जो पुढे एकाच कार्बनला अटॅच्ड आहे. जसं की आपण जरा बनवायचा प्रयत्न करूया. आय होप हा कंपाऊंड बनेल आपला. एक प्रायमरी कंपाऊंड बनवू 3 वेगवेगळे ग्रुप लावून. कसा बनवू शकतो, चेक इट. मी एक कार्बन लावते CH3, दुसरा मी हायड्रोजन लावते आणि मी ड्यूटेरियम लावू का. ड्यूटेरियम, व्हॉट इज ड्यूटेरियम? हायड्रोजनचाच भाऊ आहे, दुसरा छोटूसा भाऊ. पाऊस पडतो बहुतेक आज. हायड्रोजनचा दुसरा भाऊ आहे ड्यूटेरियम. आता विचारा स्वतःला, क्लोरीन ॲटम ज्या कार्बनला लागलाय तो पुढे किती कार्बन्सला लागलाय, फक्त एका. म्हणजे हा तुमचा प्रायमरी पण आहे आणि कायरल पण आहे. कायरल का, कारण या कार्बनने 4 वेगवेगळे बॉन्ड बनवले, मिथिल, हायड्रोजन, ड्यूटेरियम, क्लोरीन, ऑल 4 डिफरंट बॉन्ड्स, मग कायरल झाला. आता OH मायनस बॅक साइड वरून अटॅक करणार आणि Cl पुढून रिलीज होणार आहे. बरोबर आहे. हा एरो रफ करूया, नाही तर कन्फ्यूज करून घ्याल की Cl आत कुठून यायलाय. हा एरो रफ केला. चला, OH मायनसला आत आणा पटपट पटपट. सगळे तुमच्या नोटबुक मध्ये पण सॉल्व्ह करताय, तुमच्या नोटबुक मध्ये पण सॉल्व्ह करा. पहिला कार्बन घ्या ज्याच्यावर Cl होता, तो कार्बन पकडला सगळ्यांनी, येस. त्याच्यानंतर मॅमनी शिकवलेला ट्रँगल करायचा, केला. ट्रँगल नंतर भरा, आधी भरा कोण जाणार आहे, Cl मायनस जाणार आहे, कोण आत येणार आहे, OH मायनस आत येणार आहे. आता ट्रँगल व्यवस्थित भरू शकाल. कार्बनला कोण लागलाय, मिथाईल H ड्यूटेरियम. कुठेही काढा तुमच्या मनाने, मिथाईल H ड्यूटेरियम. फक्त ही पेंटा कोऑर्डिनेटेड स्टेट तुम्ही कशामध्ये लिहिली, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहिली, खाली लिहा TS ट्रान्झिशन स्टेट. आता काय होणार, Cl मायनस निघून जाणार आणि जेव्हा Cl मायनस निघून जातोय तेव्हा वरती काय राहिलं, CH3, ड्यूटेरियम जरा इकडे सरकेल, हायड्रोजन जरा इकडे सरकेल अँड OH मायनस इथे आतमध्ये आला. ही सुद्धा मगाच सारखीच प्रोसीड केली,
पण तुम्हाला माहिती आहे की मॉलिक्यूल कायरल असेल तर तुम्ही त्याचं RS नॉमेनक्लेचर काढू शकताय. कधी ऐकलंय हे RS नॉमेनक्लेचर? एक नॉमेनक्लेचरची पद्धत आहे. नॉमेनक्लेचर म्हणजे काय, नाव देणं नव्हे, बारसं घालणं तसं नाही. याला एक सिस्टीम असते. लास्ट लेक्चरमध्ये मला ते शिकवायचं होतं, बट टाइममुळे मी शिकवू शकले नाही तुम्हाला. पण मी असं विचारलं की या कार्बनला लागलेल्या 4 ग्रुप्सना नंबरिंग द्यायचं असतं. असं नंबरिंग द्यायचं की ज्याचा ॲटॉमिक नंबर जास्त त्याला 1 नंबर. मग हा मिथाईल आहे. मिथाईलमध्ये म्हणजे कोण, कार्बन आहे, हा हायड्रोजन आहे, हा ड्यूटेरियम आहे आणि हा क्लोरीन आहे. तुम्हाला ही कन्सेप्ट बोर्डसाठी बिलकुल युजफुल नाहीये, पण मी आता काढून दाखवतेय. लक्षात आली नाही तर सोडायचं. फक्त लास्ट लाईन लक्षात ठेवायची मी काय सांगतेय. कार्बन, हायड्रोजन, ड्यूटेरियम आणि क्लोरीन मध्ये ॲटॉमिक नंबर क्लोरीनचा जास्त आहे, कारण तो 17 आहे. त्यानंतर कार्बनचा ॲटॉमिक नंबर येतो. त्यानंतर तुमचा हायड्रोजन अँड ड्यूटेरियम दोघांचा सुद्धा ॲटॉमिक नंबर 1 आहे, पण ड्यूटेरियमचं मास जास्त आहे, त्यामुळे मी याला प्रायोरिटी देणार अँड लास्ट प्रायोरिटी इथं दिली. असे काही रूल्स आहेत. ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर वरून प्रायोरिटी दिली जाते आणि त्यानंतर केलं जातं रोटेशन. म्हणजे 1 पासून 2 कडे जायचं, 2 पासून 3 कडे जायचं अँड 3 पासून 4 कडे यायचं. असं रोटेशन केल्यानंतर एक तर तुमचा हात क्लॉकवाईज वळेल, नाहीतर अँटी क्लॉकवाईज. आता कसा मूव्ह झालाय माझा हात, अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज म्हणजे कॉन्ट्रीब्युशन, हे S असतं. ही एक पद्धत आहे, हा एक रूल आहे की जो CET साठी इम्पॉर्टंट आहे. सो अँटी क्लॉकवाईज झाल्यामुळे S आलं. सो रिॲक्टंट हा S होता, पण जेव्हा तुम्ही प्रॉडक्टचं काढायला जाल, जेव्हा तुम्ही प्रॉडक्टचं कराल, जसं की OH ला तुम्ही फर्स्ट प्रायोरिटी देणार, मिथाईलला सेकंड प्रायोरिटी, ड्यूटेरियमला थर्ड प्रायोरिटी, हायड्रोजनला 4th प्रायोरिटी, 1 2 3 4. बघा तुम्हाला लक्षात येईल, माझा जो हात फिरला तो क्लॉकवाईज फिरला अँड क्लॉकवाईज म्हणजे R असतं. इकडे लिहिते, क्लॉकवाईज म्हणजे R असतं. सो शॉर्ट मध्ये त्यांना काय सांगायचं आहे, जेव्हा SN2 रिॲक्शन मेकॅनिझम होत असते तेव्हा बॅकसाइड अटॅक झाल्यामुळे तुमचा मॉलिक्यूलचं स्पेस मधलं अरेंजमेंट बदलतं. मग हे प्रूफ करायला काहीतरी सांगितलं पाहिजे ना, मग त्यासाठी त्यांनी RS नॉमेनक्लेचरची पद्धत आणली. रिॲक्टंटचं नॉमेनक्लेचर S असतं, प्रोडक्टचं R बनतं. रिॲक्टंट R असेल तर प्रोडक्ट S बनतो. म्हणजेच काय, नॉमेनक्लेचर बरोबर उलटं पडतं, म्हणजेच इन्व्हर्ट होतं, इन्व्हर्जन होतं. याला म्हणायचं इन्व्हर्जन इन कॉन्ट्रीब्युशन. म्हणून लास्ट पॉइंट काय होता आपला, चेक इट. मी हायलाइट करते त्याला. फॉर कायरल कार्बन ॲटम, जर तुम्ही कायरल कार्बन घेतले, देर इज इन्व्हर्जन इन कॉन्ट्रीब्युशन. म्हणजे स्टार्ट R पासून केला तर उत्तर S येतं, S स्टार्ट पासून केला तर उत्तर R येतं. सो इन्व्हर्जन इन कॉन्ट्रीब्युशनचा भले तुम्हाला इन्व्हर्जन प्रूफ करता आलं नाही तरी चालेल, पण अर्थ कळाला काय, इन्व्हर्जन होतं आणि कोणामध्ये होतं, बॅक साईडने अटॅक केला त्यामुळे दुनिया पलटली. ओके ओके. जेई मध्ये 77% आले माझे आणि केमिस्ट्रीमध्ये 81%. ओके, व्हेरी नाईस, कॉंग्रॅच्युलेशन्स प्रतीक. सूरज, तो जो सिक्वेन्स आहे कसं काढलं मॅम तुम्ही R आणि S एवढं फास्ट मध्ये, त्याच्यासाठी एक सेपरेट लेक्चर लागेल, नाही तर मग मेकॅनिझम राहून जाईल. ठीक आहे, आपण आधी याच्यावरती फोकस करू. सो आता मी क्लिअर आहे का सांगा, तुम्हाला SN2 व्यवस्थित कळालंय का? कळालं असेल तर मला पुढे जाऊ दे. मला आता तुम्हाला शिकवायचं आहे SN1 रिॲक्शन मेकॅनिझम. डन. डन. चला जाऊया पुढे. मग आता या SN1 रिॲक्शन मेकॅनिझम आता तर खूप सोपी आहे. पहिला रिॲक्शन घ्या. तुम्हाला आता बघूनच कळतंय की मॅम याच्यात तर आल्याच कळालं की 2 स्टेप आहेत. व्हेरी नाईस. मग तुम्हाला जर हे कळालं असेल तर, कारण दीज रिॲक्शन्स आर SN1 म्हणजेच युनिमॉलिक्युलर करायचे, बायमॉलिक्युलर झालं ना, कॉपी पेस्ट ची कमाल आहे ती, युनिमॉलिक्युलर करायचे. S म्हणजे सबस्टिट्यूशन, N म्हणजे न्यूक्लिओफिलिक, 1 म्हणजे युनिमॉलिक्युलर. काय झालं तर पहिल्यांदा लक्षात ठेवा, या केसमध्ये तुमचा जो रिॲक्टंट असणार तो 3 डिग्री असणार, मग 2 डिग्री असणार आणि 1 डिग्री. आताच तुम्ही मागे काय शिकून आलाय, मागे मॅमनी शिकवलं
SN2 मी स्टार्ट करताना SN2 पासून केले, हे नोट डाऊन केलं ना सगळ्यांनी. मी असं नाही शिकवलेलं आधी SN1 अँड देन SN2. मी उलट शिकवते नेहमी, आधी मी SN2 शिकवते अँड देन मी SN1 शिकवते. मग SN2 मध्ये तुम्हाला जर कळालं असेल की 1 डिग्री सबस्ट्रेट पाहिजे, तर तुम्हाला हे पण कळालं असेल की SN1 मध्ये 3 डिग्री सबस्ट्रेट पाहिजे. सबस्ट्रेट म्हणजे कोण? रिॲक्टंट. सो हा बघा मी 3 डिग्री काढलाय. दिस इज 3 डिग्री. कसा आहे तो दिसत नसेल तुम्हाला, मी काढते. C वरती एक CH3 आहे, इकडे एक CH3 आहे, खाली एक CH3 आहे. ओके चला इकडे काढते. इकडे एक CH3 आहे, खाली एक Br आहे. नाव आस्क आवरसेल्फ की आपला ब्रोमीन ज्या कार्बनला लागलाय तो पुढे किती कार्बन्सना अटॅच्ड आहे? मॅम तो इकडे एका कार्बनला अटॅच्ड आहे, तो वरती दुसऱ्या कार्बनला अटॅच्ड आहे आणि तो या साईडला तिसऱ्या कार्बनला अटॅच्ड आहे. म्हणून मी ह्याला म्हटलं 3 डिग्री. आणि तुम्हाला हे पण माहिती आहे मग 3 डिग्री कार्बोकॅटायन किती स्टेबल असतात ते माहिती आहे की नाही? एकदा कमेंट करून सांगा. मॅम आम्हाला माहिती आहे की 3 डिग्री कार्बोकॅटायन हायली स्टेबल असतात, सगळ्यात जास्त स्टेबल असतात. डू यू नो दिस? डू यू नो दिस? येस. सो मग पहिलाच असा विचार करा की जर 3 डिग्री रिॲक्टंट दिलाय आणि जर तुम्ही त्याचा 3 डिग्री कार्बोकॅटायन बनवू शकला तर याच्या इतकी गुड न्यूज कुठलीच नाही. मग 3 डिग्री कार्बोकॅटायन बनतो कसा? कार्बोकॅटायन म्हणजे काय रे? अशी स्पीसीज की ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे. मग बघा तुम्हाला मी रिॲक्टंट जसा दिलाय तसा काढते, जसं तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये काढायचंय. पहिला तुम्ही स्टार्ट करायचं अशी रिॲक्शन घेऊन CH3 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 Br. हा होता तुमचा 3 डिग्री रिॲक्टंट. त्याच्यामध्ये मी अजूनही न्यूक्लिओफाईल टाकलेला नाहीये. कुठला न्यूक्लिओफाईल टाका म्हटलंय का मी? NaOH टाका किंवा अमोनिया टाका? बिलकुल नाही. तर मी काय करतेय, पहिल्यांदा रिव्हर्सिबल प्रोसेस आहे ही, रिव्हर्सिबल प्रोसेस आहे. का बघा, पहिला इथून Br मायनस निघून गेले, कारण इथला जो न्यूक्लिओफाईल आहे तो खूप हुशार आहे. तो म्हणतोय मागच्या वेळी रिस्क झाली, पप्पा पुढेच बसलेले, गर्लफ्रेंडला मागून न्यायला लागलं, आता रिस्क घ्यायला नको, पहिला बघू की पप्पा कधी बाहेर घरी सोडून जातात. पप्पानी घर सोडलं की मग काय तयार होणार? पॉझिटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे काय? आपल्यासाठी खुशीचा माहोल तयार झाला. पप्पा गेले, खुश व्हा, कारण आता तुमचा न्यूक्लिओफाईल नेक्स्ट स्टेप मध्ये येणार आहे. इथं बघा Br मायनस गेला, खुशीचा माहोल म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आला, कार्बोकॅटायन बनला. आता तुम्ही न्यूक्लिओफाईलला निवांताना, न्यूक्लिओफाईल पुढच्या दाराने आला तरी चालेल किंवा बॅक साईडनी आला तरी चालेल. सो इथे फ्रंट ॲज वेल ॲज बॅक साईड होतो. हा अटॅक फास्ट होतो, कारण फास्ट का? कोणी बघायला नको ना आता आत येताना. पटकन अटॅक होतो आणि तुम्हाला प्रोडक्ट भेटतो CH3 CH3 Br गेलाय फक्त आणि OH मायनस आला त्या ठिकाणी. नेक्स्ट स्टेप मध्ये OH मायनस इकडून अटॅक करू दे नाहीतर इकडून अटॅक करू दे, दोन्ही वेळा तुम्हाला एकच प्रॉडक्ट भेटतो. बघा कळालं का? 2 स्टेप मेकॅनिझम. बडे हरामी हो. हा क्लिअर आहे का? बघा मी पुढच्या पेज वरती सुद्धा लिहून दाखवू शकते. आधी मला हे पॉइंट सांगायचे आहेत, पण सगळेच जे कोण लाईव्ह लेक्चरला प्रेझेंट आहे, अरे आवडत असेल तर बिंदास सांगायचं हा मॅम समजलं, आवडलं, कळालं, लक्षात पण राहील. आता SN1 मेकॅनिझम आहे. 1 मेकॅनिझम आम्ही 3 डिग्री पासून स्टार्ट करणार. मग 3 डिग्री आलं की 3 डिग्री कार्बोकॅटायन लक्षात येणार. मग आम्ही पटकन कार्बोकॅटायन बनवणार. कार्बोकॅटायन का बनवला? पहिला Brला बाहेर काढण्यासाठी. एकदा कार्बोकॅटायन बनला तर कार्बोकॅटायन हा प्लेनर असतो. हाऊ इज कार्बोकॅटायन? इट इज प्लेनर. प्लेनर असल्यामुळे काय रे, याला रिपल्शन नाही. पॉझिटिव्ह चार्ज आहे ना, फ्रंट साइडून येऊ दे, बॅक साइड येऊन येऊ दे, दोन्ही साइडला खुश होतो. पण तुम्ही कायनेटिक्स शिकलाय, कायनेटिक्स मध्ये तुम्ही बघितलंय जर रिॲक्शन 2 स्टेप मध्ये होत असेल, स्टेप 1 आणि स्टेप 2, तर तुम्ही त्याचा रेट सांगू शकताय का? याला तुम्ही कॉम्प्लेक्स रिॲक्शन्स म्हणता. अशी रिॲक्शन्स की जे मोर दॅन 1 स्टेप मध्ये होते त्याला आपण कॉम्प्लेक्स रिॲक्शन्स म्हणतो. आणि कॉम्प्लेक्स रिॲक्शनचा आपण रेट लॉ लिहू शकत नाही. मग लिहायचा कसा? जेव्हा हा क्वेश्चन आला तेव्हा एक सायंटिस्ट आले आणि ते म्हणाले जर 2 रिॲक्शन्स होत असतील, A goes to C and C goes to D, तर त्यातली एक स्टेप ही स्लो असते आणि दुसरी स्टेप ही फास्ट असते. जी स्लो स्टेप असते तिला आपण RDS म्हणालो, रेट डिटरमाइनिंग स्टेप.
ऑलवेज स्लो स्टेपला बघायचं आणि रेट लिहायचा असतो. मग आता स्लो स्टेपमध्ये कोण आहे? फक्त रिॲक्टंट आहे का स्लो स्टेपमध्ये? स्लो स्टेपमध्ये फक्त रिॲक्टंट आहे. न्यूक्लिओफाईल आहे का? नाही. तुमचा न्यूक्लिओफाईल हा सेकंड स्टेपमध्ये. मग फर्स्ट स्टेप इज स्लो. फर्स्ट स्टेपमध्ये फक्त रिॲक्टंट आहे, तर रेट लॉ कसं लिहिणार आपण? रेट इज इक्वल टू के, कॉन्सन्ट्रेशन फक्त रिॲक्टंटचं, न्यूक्लिओफाईल येणार नाही, न्यूक्लिओफाईल लिहायचा नाही. सो बघा मी लिहिला. आता तुम्हाला लक्षात आलं असेल दिस इज फर्स्ट ऑर्डर. सो फर्स्ट ऑर्डर लिहिलं म्हणून तर नाव झालं सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक फर्स्ट ऑर्डर किंवा युनिमॉलिक्युलर रिॲक्शन. फर्स्ट ऑर्डर म्हणा किंवा युनिमॉलिक्युलर रिॲक्शन म्हणा. सो नाव कसं आलं कळालं. त्यानंतर 2 स्टेप आहेत, सरळ सरळ दिसलं. त्यानंतर बॅक साइड अटॅक आणि फ्रंट साइड अटॅक दोन्ही पॉसिबल आहेत, कारण पप्पा घरातून बाहेरच गेलेत, म्हणजे आपला जो काही लिव्हिंग ग्रुप आहे तो कुठून पण अटॅक करा. कार्बोकॅटायन इज द इंटरमिजिएट. इथं पेंटा कोऑर्डिनेटेड कुठं दिसलं का? नाही. काय दिसतंय? कार्बोकॅटायन दिसतोय. सो हा कार्बोकॅटायन हा कसा असतो? थोड्याशा वेळेसाठी असतो. जरा जास्त वेळ मागचा जो तुमचा होता ना ट्रान्झिशन स्टेट पेंटा कोऑर्डिनेटेड, तो असा यू रिॲक्शन करतो व्हेरी फास्ट. पण हा त्यापटीत जरा वेळ थांबेल आणि मग रिॲक्शन करेल. पण तरी पण हा अनस्टेबलच असतो. अनस्टेबल का? प्लस चार्ज आल्यामुळे. कोणत्याही स्पीसीज वरती जोपर्यंत चार्ज आहे तोपर्यंत तो अनस्टेबल आहे. तो पटापट पटापट रिॲक्शन करायला बघतो. ठीक आहे, मग रिॲक्शन करतो आणि खाली लिहिलंय फॉर कायरल ॲटम देअर इज रॅसिमायझेशन. लगेच सांगू शकते मी हे आता तुम्हाला, जर तुम्हाला मागची रिॲक्शन कळाली असेल तर. बघा आता मी काय करणार आहे, 3 डिग्री घेते. CH3 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 आणि पुढे मी काढते तुमचा Cl. मला रिॲक्शन मध्ये देताना असं दिलं असतं NaOH. मग लगेच आपण भारावून नाही जायचं. ॲरो वरती NaOH दिलाय, लगेच प्रोडक्ट बनवला, Cl ला बाहेर काढला आणि OH ला लावला. जर तुम्ही अशी चूक केली तर मग आज आपण एवढा वेळ डिस्कस केलाय त्याचा काहीच फायदा नाही. पहिला ओळखायचं होतं की रिॲक्टंट कोणता आहे. रिॲक्टंट जेव्हा तुम्हाला 3 डिग्री रिॲक्टंट दिसला तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये चमकलं पाहिजे 3 डिग्री म्हणजे मॅमनी SN1 शिकवलंय. मग SN1 म्हणजे काय आहे? फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन किंवा 1 जेव्हा असतं तेव्हा 1 म्हणजे 2 स्टेप असं लक्षात ठेवलंय मी. SN1 1 म्हणजे 2 स्टेप आणि जर SN2 असतं तर 2 म्हणजे 1 स्टेप, उलट असतं. मग 2 स्टेप रिॲक्शन आहे म्हणजे 2 स्टेप मध्ये पहिली स्टेप कशी असते? फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. आणि दुसरी स्टेप कशी असते? बॅक साइड अँड फ्रंट साइड अटॅक. हे सगळं आपल्याला समजलं पाहिजे. मग पहिल्यांदा तुम्ही हे असं केलं असतं का डायरेक्ट? बिलकुल नाही. काटा. आता करा रिॲक्शन CH3 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 Cl. तुम्ही पहिली मेकॅनिझम कशी करणार? ॲरो वरती स्लो लिहायचं. स्लो स्टेप आहे ही आणि स्लो स्टेप मध्ये तुमचा पहिला कार्बोकॅटायन बनवून घ्यायचा. CH3 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 प्लस Cl मायनस गेलाय तुमचा, सो त्याला बाहेर लिहा. ही स्लो स्टेप आहे. सेकंड स्टेप मध्ये काय लिहिलं तुम्ही? परत आहे तसा कार्बोकॅटायन खाली काढायचा आणि त्याच्यावरती आता तुम्ही अटॅक दाखवताय. कोणाचा? नवीन न्यूक्लिओफाईलचा. कोण न्यूक्लिओफाईल दिलाय तुम्हाला? OH मायनस. सो OH मायनसचा तुम्ही अटॅक दाखवणार तेव्हा तो फ्रंट साइड करू शकतो आणि बॅक साइड पण करू शकतो. आता मला सांगा, मगाशी जेव्हा आपण केला SN2 मध्ये कोणता केलता? फक्त बॅक साइड केलता. मी ओनली लिहिते इथं, ओनली बॅक साइड. आणि बॅक साइड अटॅकनं काय प्रूफ केलं? की जेव्हा बॅक साइड अटॅक होईल तेव्हा इन्व्हर्जन होणार. मग डेफिनेटली इथं जेव्हा बॅक साइड अटॅक झाला तेव्हा काय झालं असणार आहे? इन्व्हर्जन झालं असणार आहे. आणि जेव्हा फ्रंट साइड अटॅक होईल तेव्हा नो चेंज. नो चेंज म्हणजेच त्याला काय म्हणायचं? रिटेन्शन. सो इथं होतं रॅसिमायझेशन. बघा मी क्लिअर करते तुम्हाला काय झालं. तुम्ही जर OH मायनसचा बॅक साइड अटॅक केला तर सेम मागच्या सारखं होणार. R असता तर S मध्ये कन्वर्ट होईल, S असता तर R मध्ये कन्वर्ट होईल. बॅक साइड अटॅक ऑलवेज इन्व्हर्जन देतो, उलट करतं. आणि जर फ्रंट साइड अटॅक होत असेल तर काहीच चेंज होत नाही, नो चेंज, म्हणजे त्याला म्हणायचं असतं रिटेन्शन. मग इन्व्हर्जन पण होतंय, रिटेन्शन पण होतंय, इन्व्हर्जन पण होतंय, रिटेन्शन पण होतंय. मग एखादा जर बाहेरून बघत असेल तर त्याला हे फ्लिपिंग ओळखणार आहे का? बघा मी असा मॉलिक्यूल काढते AB.
एक साइडची मेकॅनिझम झाली उलट होतोय, BA इन्व्हर्जन झालं, लगेच फ्रंट साइड अटॅक होतो आणि परत रिटेन्शन होतं. आपल्याला हे चेंजेस दिसत नसतात, आपल्याला काय वाटतं, AB मध्ये नो चेंज झाल्यासारखं वाटतं. यालाच म्हणायचं रॅसिमायझेशन. नो चेंज म्हणजेच काय म्हणतोय आपण, रॅसिमायझेशन. दॅट इज ऑप्टिकली इनऍक्टिव्ह. लाईटचा काहीच इफेक्ट पडत नाही. डी आणि एल कसं शिकवलं, डेक्स्ट्रो रोटेटरी प्लेन पोलराइज लाईटला राईट हँड साइडला शिफ्ट करतोय, लिओ रोटेटरी तेवढ्याच अँगलनं परत लेफ्ट हँड साइडला शिफ्ट करतोय. बाहेरनं बघणाऱ्याला वाटतंय काहीच चेंज नाही झाला, म्हणजे रॅसिमायझेशन म्हणजेच ऑप्टिकली इनऍक्टिव्ह. लाईटचा काहीच इफेक्ट नसणं, ऑप्टिकली इनऍक्टिव्ह. रेट हा न्यूक्लिओ, या केसमध्ये रेट तुमचा तुम्ही कुठे बघून लिहिणार, फर्स्ट स्टेपला. का मॅम फर्स्ट स्टेपला, बिकॉज फर्स्ट स्टेप इज स्लो. मग स्लो स्टेपमध्ये कुठे तुमचं न्यूक्लिओफाईल आहे का, रिॲक्टंट बघ, फक्त रिॲक्टंट आहे, दुसरं कोणच नाही. त्यामुळे जेव्हा तू रेट लिहिशील तेव्हा रेट इज डिपेंड ओनली ऑन रिॲक्टंट अँड नॉट ऑन न्यूक्लिओफाईल. आता तुम्हाला हे व्यवस्थित कळालं. हा, मिक्सचर ऑफ बोथ म्हणजे रॅसिमायझेशन. हॅलो आचल, वेलकम. समजलं. आता चला त्या 3 पॉइंट्सकडे जे मी मगाशी तुम्हाला एक्सप्लेन करते म्हणून सांगितलेलं. ठीक आहे, इथं आलेले तिन्ही पॉइंट क्लिअर आहेत, सगळे सगळे सगळे. आता यातले जे उरलेत ते मी सांगते तुम्हाला ओळखायचं कसं. तर पहिलं तर कळालं, रिॲक्टंट वरून ओळखताय. मग तुमच्या मनात काय क्वेश्चन यायला पाहिजे, मॅम SN2 SN1 मेकॅनिझम व्यवस्थित कळाली. 1 डिग्री ग्रेटर दॅन 2 डिग्री ग्रेटर दॅन 3 डिग्री डन, कळालं. पॉवरफुल न्यूक्लिओफाईल नाही कळालं, अप्रोटिक सॉल्व्हंट नाही कळालं, 3 to 1 कळालं, इंडिपेंडेंट कळालं, पण मी अजून सांगितल्यावर जराशी जाणीव होईल, आणि प्रोटिक. हे पॉइंट सांगा. लेट अस स्टार्ट विथ पॉइंट नंबर 1. सगळ्यात पहिला तुमच्या मनात क्वेश्चन यायला पाहिजे, जर SN2 1 डिग्री चांगला देतो आणि SN1 हा 3 डिग्री देतोय, तर मॅम 2 डिग्रीचं काय करायचं, बरोबर आहे ना. 2 डिग्रीचं काय करायचं, 1 डिग्री मॅमनी काढला की तुम्ही पटकन SN2 करणार. मॅमनी 3 डिग्री दिला तर पटकन तुम्ही SN1 करणार. पण 2 डिग्री दिल्यानंतर काय करायचं, तर 2 डिग्री हा SN2 पण करू शकतो, SN1 पण करू शकतो. आता तो नेमकी करणार कुठली हे खालच्या फॅक्टर्स वरती पण डिपेंड राहतं. मोस्टली तो सुद्धा काय करतो, कार्बोकॅटायन मेकॅनिझम करतो. मोस्ट सगळ्या एक्झाम्पल्स मध्ये जर प्रोबॅबिलिटी बघितली तर 90 to 95% तो SN1 रिॲक्शन मेकॅनिझम देतो. फार कमी वेळा, आणि तुमच्या सिलेबसला नसेलच SN2 वाली रिॲक्शन, व्हेरी 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 लेस टाइम्स तो SN2 देतोय. ठीक आहे. आता चला, न्यूक्लिओफाईलचं काम कसं आहे. तुम्ही SN2 मध्ये रेट कसा लिहिलेला, रेट इज इक्वल टू K कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन ऑफ न्यूक्लिओफाईल. SN1 मध्ये कसा लिहिला, रेट इज इक्वल टू K कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओनली रिॲक्टंट. मग डेफिनेटली सेकंड पॉइंट कळाला असेल. इथं न्यूक्लिओफाईल असतो, SN2 मध्ये न्यूक्लिओफाईल मॅटर करतो की न्यूक्लिओफाईल स्ट्रॉंग आहे का वीक आहे. त्यामुळे न्यूक्लिओफाईल हा स्ट्रॉंग असलेलं कधी पण चांगलं. अटॅक करणारी स्पीसीज ही स्ट्रॉंगर पाहिजे. मग स्ट्रॉंगर म्हणजे कशी, तर 2 टाईपचे न्यूक्लिओफाईल बघितले तुम्ही. असे न्यूक्लिओफाईल की ज्यांच्यावर मायनस चार्ज आहे, अँड असे न्यूक्लिओफाईल की ज्यांच्यावरती लोन पेर आहे. फास्ट अटॅक कोण करणार, निगेटिव्ह चार्ज का लोन पेर, ऑलवेज निगेटिव्ह चार्ज फास्ट अटॅक करतात, म्हणजे पॉवरफुल आहे. कारण यांच्यावर चार्ज येणार आहे. कोणत्या पण केमिस्ट्रीच्या स्पीसीज वरती किंवा कोणावरती पण चार्ज असेल, चार्ज म्हणजे लोन असल्यासारखं आहे, जे आपण पैशाचं लोन काढतो ना ते, कोणावरती पण चार्ज हा अनस्टेबल असतो, त्यामुळे तो पटकन अटॅक करतो. आणि हे कोण आहे, लोन पेर आहे, पण ती न्यूट्रल असते. न्यूट्रल आहे तर निवांत स्वतःचं स्वतः राहते, अटॅकिंगची काही घाई करत नाही. सो पॉवरफुल पाहिजेत म्हणजे तुमचे CN मायनस, OH मायनस, Br मायनस, Cl मायनस हे सगळे तुम्ही जे वापरले ते पॉवरफुल होते म्हणून वापरले. आणि अमोनियाचा कोणतर मला विचारलेलं, NH2 ची लोन पेर असून तुम्ही NH2 चा का अटॅक करत नाही. इथून अमोनियावर लोन पेर आहे ना, पण तरी पण मी NH2 मायनसचा अटॅक दाखवला. आता तुम्हाला कळालं असेल अमोनियावरची लोन पेर आणि अमोनियाचा NH2 मायनस मध्ये कोण जास्त स्टेबल असणार आहे, ज्याच्यावर मायनस चार्ज, कोण जास्त अटॅकिंग असणार आहे, ज्याच्यावर मायनस चार्ज तो अटॅकिंग असणार. त्यामुळे आपण NH2 मायनस घेतलं.
SN1 चा जेव्हा रेट लॉ शिकलो त्यात न्यूक्लिओफाईल नाहीयेच. न्यूक्लिओफाईल नाहीयेच म्हणजे रिॲक्शन इज इंडिपेंडेंट ऑफ न्यूक्लिओफाईल. बरोबर, न्यूक्लिओफाईलवर डिपेंडच राहत नाही. न्यूक्लिओफाईल वीक आणा नाही तर स्ट्रॉंग आणा, त्याला काही फरक नाही पडत आहे. आणि लास्ट आहे सॉल्व्हंट कसला पाहिजे. सॉल्व्हंट म्हणजे काय, वॉटर इज द सॉल्व्हंट. आता माहिती आहे तुम्हाला लिक्विड असतं ते. मग लिक्विड हे तुमचं ऑर्गॅनिक असणार आहे का. फर्स्ट थिंग पहिल्यामध्ये काय लिहिलं मी, अप्रोटिक सॉल्व्हंट DMSO अँड DMF. DMSO याच्यामध्ये कुठे हायड्रोजन दिसतोय का, नो मॅम. डायमिथिल सल्फोनिल ऑक्साईड कुठेच हायड्रोजन नाही. डायमिथिल फॉर्मा अमाइड यामध्ये पण हायड्रोजन नाही. हायड्रोजनला तुम्ही लाडाने प्रोटॉन म्हणता आणि जर याच्यात प्रोटॉनच नसेल तर मी काय म्हणणार त्याला, अप्रोटिक. सो असे अप्रोटिक सॉल्व्हंट SN2 मध्ये वापरले जातात. DMSO, DMF स्ट्रक्चर नॉट नेसेसरी, फक्त नावं लक्षात ठेवा, DMSO, DMF. पण SN1 मेकॅनिझम मध्ये मात्र तुमचा जो सॉल्व्हंट आहे तो प्रोटिक लागतो, म्हणजे त्याच्यामध्ये हायड्रोजन पाहिजे. त्याच्यामध्ये हायड्रोजन हा पाहिजे म्हणजे पाहिजेच. आता रिॲक्शन दिसते कशी, ब्लॅक स्लाइड घेऊन येते. बरं हे क्लिअर झालं का सांगा, मी विचारलंच नाही तुम्हाला. 3 पॉइंट्स क्लिअर झाले का बघा. 2 डिग्री दोन्ही पण देऊ शकतो. मोस्ट प्रोबॅबली तो कार्बोकॅटायन म्हणजेच SN1 मेकॅनिझम देईल. पॉवरफुल न्यूक्लिओफाईल लागतो कारण रेट मध्ये आहे, इथं इंडिपेंडेंट ऑफ न्यूक्लिओफाईल. अप्रोटिक सॉल्व्हंट लागतात, इकडे प्रोटिक सॉल्व्हंट लागतात. SN1 मध्ये डन. नो आय एम नॉट फ्रॉम मराठवाडा. चलो ठीक आहे. सो तुम्हाला आता या सगळ्या रिॲक्शन्स ज्या चार्ट मध्ये दिलेत त्या जर आल्या तर तुम्हाला ओळखता येईल का कुठल्या मेकॅनिझमने प्रोसीड करायचंय, कुठल्या मेकॅनिझम्सने प्रोसीड करायचंय हे पण कळेल का. हा लास्टचे मला 5 मिनिटं द्या फक्त, त्यानंतर SN1 SN2 संपेल आणि मला वाटते अजून एक परत पार्ट घ्यावा लागणार आहे आपल्याला. RX प्लस AgCN आणि RX प्लस KCN टाकल्यावर काय फरक पडतो शॉर्ट मध्ये सांगितलेलं, फक्त आता PDF दाखवते. न्यूक्लिओफाईल कोण होता AgCN मध्ये, मॅमनी असं शिकवलेलं AgC ट्रिपल बॉन्ड N. पण Ag चे कंपाऊंड कोव्हॅलेंट असतात. कोव्हॅलेंट असल्यामुळे बॉन्ड ब्रेकिंग होत नाही, तर काय होतं, लोन पेअर वरून अटॅक होतो. सो तुमचा जो कोण न्यूक्लिओफाईल आहे तो फाइंड करायचा आहे. इकडे काय आहे, KCN, KC ट्रिपल बॉन्ड N. सोडियम आणि पोटॅशियमचे कंपाऊंड्स आयोनिक असतात. आयोनिक असल्यामुळे बॉन्ड तुटतो, K प्लस CN मायनस तयार करतो. त्यामुळे इथे न्यूक्लिओफाईल CN मायनस आहे आणि इथं न्यूक्लिओफाईल NC आहे. नेक्स्ट वन, आता प्रॉडक्ट कसा होणार मग, Ag मधून कोव्हॅलेंट दिलाय, KCN आयनिक दिलाय. सो प्रॉडक्ट कसे बनणार तुम्हाला माहिती आहे, NC आणि CN हे आधीच सांगितलंय. नेक्स्ट सिमिलरली AgNO2 आणि KNO2 साठी बघा, दिसताना NO2 जरी दिसत असेल तरी असं स्ट्रक्चर असं हे स्ट्रक्चर दिसलं का NO2चं कसं आहे, R किंवा AgON डबल बॉन्ड O दिसतं का, हे ON डबल बॉन्ड O हे स्ट्रक्चर असतं AgNO2चं. सिमिलरली K सिंगल बॉन्ड O N डबल बॉन्ड O, नाहीतर असं स्ट्रक्चर काढाल तुम्ही KNO2 आणि उत्तर सगळं चुकवून टाकाल. नायट्रोजन साइडकडून अटॅक नसतोच इथं. जरी Ag ला नायट्रोजन लागल्यासारखं वाटतं किंवा K ला नायट्रोजन लागल्यासारखं वाटतं, पण त्यांचं खरं स्ट्रक्चर हे आहे. आता तुम्हाला माहिती आहे पोटॅशियमचा कंपाऊंड आयोनिक आहे, त्यामुळे K प्लस ONO मायनस करेल. अँड इथं काय आहे, कोव्हॅलेंट कंपाऊंड असल्यामुळे बॉन्ड ब्रेकिंग होणार नाही, तर तो लोन पेअर शोधणार. लोन पेअर कोणावर असते, अमोनिया. त्यामुळे नायट्रोजन, नॉट अमोनिया, नायट्रोजन. सो नायट्रोजन कडून अटॅक. मग न्यूक्लिओफाईल्स काय होणार आहेत त्याचे, NO2 अँड ONO. इथून काय बनला, KNO2 मधून ONO बनला, ONO. अँड इथून काय बनला, नायट्रोजन साइड कडून. सो नायट्रोजन ऑक्सिजन ऑक्सिजन. सो मी NO2 लिहू शकते. म्हणून प्रोडक्ट काय बनतील याचे, ONO साइडून RONO आयसोनायट्राइड आणि हा तुमचा नायट्रो कंपाऊंड, नायट्रो अँड आयसोनायट्राइड. ठीक आहे, करू शकाल. कन्सेप्ट माहिती असेल तर चुकत नाही. कोण आयोनिक, कोण कोव्हॅलेंट आणि ONO हे स्ट्रक्चर असतं.
बाकी जर कन्सेप्टच माहिती नसेल की आयोनिक अँड कोव्हॅलेंट काय आहे तर चुकू शकतात. यूज युअर ब्रेन क्वेश्चन ऑन पेज नंबर 222. ओके, लिहिलेत मी, नावं पण लिहिलेत बघा, नायट्रो अँड आयसोनायट्रो. रिमेंबर SN2 आणि SN1 मेकॅनिझम आल्यानंतर घाबरू नका. जर तुम्हाला रिॲक्टंट प्रायमरी असेल आणि SN2 तुम्हाला माहिती आहे, आता प्रायमरी म्हणजे मॅमनी SN2 शिकवलंय, तर डायरेक्ट सबस्टिट्यूशन करायचं. OH मायनस काढा, Cl मायनस पुट करा. डायरेक्ट सबस्टिट्यूशन म्हणजे काय? प्रायमरी आला तरच फक्त, जसं की मी स्टार्ट करताना तुम्हाला CH3Cl नी स्टार्ट केलंय अँड न्यूक्लिओफाईल टाकला NaOH. प्रायमरी आहे त्यामुळे तुम्ही SN2 करणार. सगळी मेकॅनिझम करून सुद्धा तुम्हाला हा प्रोडक्ट येणार, म्हणजे डायरेक्ट सबस्टिट्यूशनचा. Cl काढून OH मायनस. हे MHT CET साठी ट्रिक्स आहेत. जेव्हा सेकंडरी येईल तेव्हा तो SN1 किंवा SN2 काहीही करू शकतो. रिअरेंजमेंट होते, त्यामुळे व्यवस्थित मेकॅनिझम करायचं, घाई करायची नाही, मेकॅनिझम करूनच पुढे जायचं. पण जेव्हा टर्शरी येतो, 3 डिग्री अल्काइल हॅलाइड होतो, तेव्हा मेकॅनिझम कुठली, तर मेकॅनिझम तुम्हाला विचारतात, तर मेकॅनिझम इज SN1 मेकॅनिझम. व्हेरी नाईस, ऍब्सोल्युटली करेक्ट. मग मी तुम्हाला आताच सांगितलेलं प्रोडक्ट तुम्ही डायरेक्ट सबस्टिट्यूशनने बनवला तरी पण चालत असतं रे, की मॅमनी Cl काढलाय आणि OH लावलंय, पण त्याच्या पाठीमागची मेकॅनिझम विसरायची नाही, बॅक साइड फ्रंट साइड अटॅकची. ठीक आहे, प्रोडक्ट दिसताना काही डिफरंट दिसत नसतात. जसं की मी तुम्हाला सांगितलं मगाशी, CH3Cl. तुम्ही Cl ला काढून OH लावलं तर चालतं का, तर बिलकुल चालतं. पण हे कधी चालतं, आत्ता चालतं, कारण तुम्हाला मी सगळ्या मेकॅनिझम शिकवलेत. Cl ला काढून OH डायरेक्ट लावलं तर चालतं, पण ही डायरेक्ट प्रोसेस झालीये का? नाव जरी डायरेक्ट असेल, ह्या ट्रिक्स आहेत माझ्या. नाव जरी डायरेक्ट असेल तर आता तुम्हाला माहिती आहे डायरेक्ट नाही झालेली, 2 स्टेप मध्ये झालीये. पण प्रॉडक्टवर काय फरक नाही पडत. Cl जाऊन OH येणार तेवढं तर होणारच आहे. सो प्रॉडक्ट वरती काही फरक पडत नाही. ओके, पण मेकॅनिझम मॅटर्स, मेकॅनिझम मॅटर करते म्हणून शिकायचं. ठीक आहे, सो आपण SN1 आणि SN2 चा पोर्शन प्रॉपरली क्लिअर केला. याच्यामध्ये 1 तास गेलाय. आपल्याला उद्या काही क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. पेज नंबर किती सांगितलेलं मगाशी, तर कमेंट खूप वरती गेली. आपल्याला उद्याच्या लेक्चरमध्ये काही क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत, जसे की इन टेक्स्ट क्वेश्चन आहेत काही. त्यानंतर हे कुठला न्यूक्लिओफाईल स्ट्रॉंग आहे कसं ओळखायचं, त्यातली एक पद्धत सांगितली. काही एक्सरसाइज मधले क्वेश्चन्स आहेत आणि त्याच्यानंतर मग रेस्ट ऑफ द पोर्शन. उद्या मोस्ट प्रोबॅबली आपण चॅप्टर संपवायचा प्रयत्न करूया आणि एकदा चॅप्टर संपला की परत आपण अल्कोहोल फिनॉल इथरला स्टार्ट करायचं. ठीक आहे, सो नाव आय एम गोइंग टू एंड द लेक्चर. तुमचे जर काही डाऊट असतील तर याचा रेकॉर्डेड सेक्शन असतो. हे लाईव्ह आहे, सो लाईव्ह मध्ये लाईव्ह चॅट असते की जी थोड्या वेळानं डिसअपिअर होते. तुम्हाला काय करायचं आहे, रेकॉर्डेड फॉर्मॅट जेव्हा येतो त्यामध्ये कमेंट असतात, त्या कमेंट सेक्शन मध्ये जायचं अँड देन तिथं तुमचे हॅशटॅग डाऊट्स जे काय आहेत ते पुट करा. सेकंड थिंग, अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. तुम्हाला जर माझं खरंच कळत असेल तर तुम्ही प्रत्येक तुमच्या फ्रेंड पर्यंत आपले व्हिडिओज पोहोचवा. त्यात तुमचा पण फायदा आहे, माझा पण फायदा आहे. जेवढं मी ग्रो करेन तेवढं मला अवेबिलिटीज वाढतील, शूट करण्यासाठी मोड्स वाढतील आणि तेवढ्या चांगल्या पद्धतीने मी तुमच्याकडे येऊ शकते. त्यामुळे शेअर आवर चॅनल टू ईच अँड एव्हरी ऑफ युअर फ्रेंड आणि मला कमेंट सेक्शन मध्ये सांगत चला मॅम चांगल्या ट्रिक्स आहेत, कळत नाहीये, काहीतरी एक्सप्रेस करा. इट्स गुड टू एक्सप्रेस समटाइम्स. ये कौन सी लैंग्वेज है? दिस इज मराठी. वेर आर यू फ्रॉम नेहा? सो आपण उद्या जर तुम्ही पटकन येताय आणि उद्या जर मला एक्स्ट्रा टाइम देताय तुमचा, तर मी तुमची एक्सरसाइज पण कव्हर करून घेते आणि चॅप्टर पण संपवते. सो माझं तर प्लेन टार्गेट हे आहेच, एक्सरसाइज मधले क्वेश्चन आणि माझे थोडे क्वेश्चन, असं करून तुमचा या चॅप्टरला एंड द्यायचा आणि आता तुमचं प्रिपरेशन चालू करा याच्यावरती. अल्डिहाइड कीटोन्स कार्बोऑक्झिलिक नाही, मी ऑलरेडी सांगितलं ना, हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं रिलेशन असतं अल्कोहोल फिनॉल इथर सोबत. सो मी स्किप करू शकत नाही कुठला चॅप्टर. अल्कोहोल फिनॉलचं कनेक्शन असतं अल्डिहाइड कीटोन सोबत अँड अल्डिहाइड कीटोनचं कनेक्शन असतं अमाइन सोबत. सो आय कॅन स्किप द चॅप्टर्स अँड गो जस्ट बिकॉज अवघड आहे वगैरे. ठीक आहे, चलो, थँक यू सो मच फॉर जॉईनिंग. नाव आय एम एंडिंग द लेक्चर. Like the lecture, share the lecture and subscribe to